Finally, Ambernath has got its first ever aqua theme restaurant. यहाँ आपको 4 different dining options मिलने वाले हैं like aqua sitting, rooftop, private dining and AC dining. Plus यहाँ का ambience इतना unique है that it will directly teleport you to a different country. This is Greenleaf जो located है अंबरनाथ पाइपलाइन रोड पे। यहाँ डेली लाइव म्यूजिक एंड डीजे नाइट होती है, प्लस फूड में वेज एंड नॉन वेज दोनों अवेलेबल है। डेली हैप्पी आवर्स भी है फ्रॉम 12 PM to 6 PM where you will get 15% off on food. You can also book this place for your special occasions like birthday parties, roka ceremony, engagement or family get-togethers at a fixed menu starting from just rupees 899. बुकिंग के लिए कॉल करें 9356952839 या 8446106828 पर। ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। नमस्कार, मैं अशोक पिंजानी, आप देख रहे हैं टाउन दर्शन न्यूज। आइए देखते हैं यह खास खबर। उल्लासनगर के रहने वाले विजय साहेब राव जाधव अपने दोस्त संतोष के साथ कल्याण जा रहे थे, तभी उल्लासनगर 3 स्थित रंगीला बार के बाहर एक विवाद ने हिंसक रूप ले लिया। जानकारी के अनुसार संतोष का कुछ लोगों से झगड़ा हो गया। इस दौरान विजय जाधव पूरे घटनाक्रम को अपने मोबाइल कैमरा में रिकॉर्ड कर रहे थे। वीडियो बनाना आरोपियों को नागवारा गुजरा और उन्होंने विजय जाधव पर हमला कर दिया। पवार, सोनू, पांडु और सुखदेव ने मिलकर बेरहमी से पिटाई की। हमले में विजय जाधव गंभीर रूप से घायल हो गए। आरोपियों ने उनका मोबाइल भी छीनकर तोड़ दिया। घायल विजय को अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनका इलाज जारी है। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपियों की तलाश शुरू कर दी है। नमस्कार, मी विजय जाधव, प्रहार जनक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक। मी दिनांक 27/3/2026 रोजी 10:30 पावणे 11च्या मध्ये जात होतो शांतीनगर कल्याण रोडला, कल्याण साईडला। त्या टायमाला मी नीलम हॉटेलच्या थोडं पुढे थांबलो होतो आणि माझा मित्र पुढे कामानिमित्त सिगरेट घेण्यासाठी जात होता। तर त्याच्या मित्राचे भांडण चालू असताना तो सोडवायला गेला, तर त्याच्यावर ते रंगीला बारचे मालक व इतर साथीदारांनी त्यांनी त्याच्यावर हातापाई केली। ते जे मालक आहे पवार, ते सूर्यवंशी, 4-5 बाउन्सर होते, पांडे, सोनू, या सगळ्यांनी त्याच्यावर हातापाई केली। त्यांनी हातापाई केली म्हणजे मग त्यांनी मदतसाठी मला बोलवलं। मग मदतसाठी मी मोबाईल घेऊन जात असताना त्यांनी मोबाईल तो शूटिंग काढण्यासाठी काढला असं बोलून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आणि हा घातक माझ्यावर एवढा घातक झाला की माझं फ्रॅक्चर झालं। फ्रॅक्चर आल्याचं मागचं कारण काय नाही, कारण की ते डान्स बार चालवता आणि आपण खाली रस्त्यावरून जात होतो। तर त्यांचं म्हणणं की आमचा डान्स बार चालू आहे, आम्हाला कोणाला सांगायचं नाही, तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता डान्स बारचे, असा त्यांचा मागचा मतलब होता। आणि त्याच्यानंतर मग मला जे लागल्यानंतर मी रिक्षा पकडून तिथं सेंट्रल हॉस्पिटलला गेलो। सेंट्रल हॉस्पिटलला पोलीस स्टेशनला गेलो, तिकडून जो मेमो घेतला, मेमो घेऊन मी वापस जेव्हा पोलीस स्टेशनला आलो त्या टायमाला पोलिसांनी काय केलं, तिथं चव्हाण आणि चौधरी होते। त्या टायमाला त्यांनी मला आर्य रावीची भाषा केली। आर्य रावीची भाषेसोबत त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे एनसी नोंदवली आणि मला सांगितलं सही कर। मी बोललो मला सही नाही करायची, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे हे केलंय, एनसी नाटली। मी टायमाला तिकडून निघून गेलो। त्यानंतर 28 तारखेला फ्रॅक्चरचा रिपोर्ट आला, सरकारी रिपोर्ट, जो मी पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर सुद्धा पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली 6 दिवस लावले कंटिन्यू। तिथं जे 4 जण होते त्यांनी मला मारहाण केली, त्याच्या हातात कडे होतं, अजून काहीतरी हत्यारासारखं होतं। मला बोलते तुला जीवाशी मारून टाकू। हो, मध्यवर्ती पोलीस स्टेशनला मी तक्रार केली फ्रॅक्चर असताना सुद्धा। ऍक्च्युली जो गुन्हा आहे तो गंभीर पद्धतीचा आहे, पण फक्त FR 324 प्रमाणे घेतला गेली, म्हणजे BNS 118(1). आरोपीचं नाव हे पवार, डान्स बारचे मालक व त्यांचे इतर साथी पांडे, सोनू, सूर्यवंशी, हे सगळे बाउन्सर गुंडा गँग घेऊन फिरता आणि त्यांची एवढी दहशत आहे की पोलिस सुद्धा त्यांची FR घ्यायला 5 ते 6 दिवस लावता। आपला मागणी काय, कारण की जर आज साधारण माणसावर जर असे रस्त्यावर हल्ले होत असणार तर आपलं प्रशासन काय करतं, या बारवाल्यांना नेमकं मागे आसरा कोण घालतंय याचा पूर्ण तपास व्हायला पाहिजे। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।